चलत्या गाडीत वंगण करणं ही ग्रामीण भागातली प्रचलित म्हण आहे। या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादी चांगली बैलगाडी चलत असेल आणि जर त्या चालकाच्या मनात संशय निर्माण करायचा असेल तर चालत्या गाडीत वंगण करणं असं म्हणतात। म्हणजे त्याला नेहमी मनात धुकधुकी राहावी। तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली। पृथ्वीराज चव्हाणांनी ज्या पद्धतीची गोपीनाथराव मुंडे साहेबांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा मीडियावर मांडली आणि मीडियावर हे विधान केल्यानंतर ज्या पद्धतीनं खळबळ माजली, मग या खळबळीमध्ये अनेक जण आपले हात शिकून घेत आहेत। मग प्रत्येकाला एक संधी मिळाली आणि अशी संधी जर संजय राऊतांना मिळाली तर ते कधीच सोडत नाहीत। मग संजय राऊतांचं एक नेहमीचं वाक्य ठरलेलं आहे, एक तोरा ठरलेला आहे आणि या तोऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना या भूमिका मांडायच्या, वास्तविक स्वरूपात संजय राऊत हे संपादक आहेत। मग संपादकाचं एक प्रमुख दायित्व असतं, पत्रकाराचं एक दायित्व असतं। तर ती बातमी मनोरंजक बनवायची असेल तर 30% खरा मथळा आणि 70% फोडणीचा मथळा असं मिक्स करून 100% बातमी तयार करायची आणि वाचकासाठी ती रंजक बनवायची। पण सध्या या विधानांची परिस्थिती ही तशीच आहे। संजय राऊत फक्त 30% मथळा, त्या कामापुरता मथळा हा ओरिजिनल असतो आणि बाकीचा 70% हा फोडणीचा। मग ती विधानं रंजक होतात, विधानं चर्चेत होतात। पण तशीच चर्चा सध्या या विधानाची करून महाराष्ट्रात त्यांनी खळबळ माजवली। नेमकी ही खळबळ कशामुळे माजली आणि नेमकं ह्या सगळ्या पाठीमागे काय उद्देश आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे। म्हणतात ना की एखादी जर गोष्ट ऐरणीवर आणायची विनाकारण त्याची चर्चा करायची, अशी चर्चा राजकारणात नेहमीच होत जाते आणि त्यालाच म्हणतात चलत्या गाडीमध्ये वंगण घालणं। अशी वंगण घालण्याची पद्धत आधीपासून आहे आणि याच्यामुळे बऱ्याचशा गाड्या, चांगल्या गाड्या बिघडल्या आणि बिघडलेल्या गाड्या सुद्धा धावू लागल्या। या परिस्थितीचा फायदा अनेकांना झाला। जसं 2019च्या इलेक्शन मध्ये पवार साहेबांनी चलत्या गाडीमध्ये वंगण केलं आणि भाजप आणि शिवसेनाच्या युतीच्या धर्मात जी निवडणूक लढवण्यात आली होती, जनतेने त्याला पूर्णपणे सार्वभौम म्हणजे त्याला पूर्णपणे सत्तेत आणलं होतं। आणि या परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी ज्या पद्धतीने गाडीत वंगण केलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या कोपऱ्याला गुळ लावून ही युती फोडली। त्याचे परिणाम उद्धव ठाकरेंना पुढे चालून भोगावे लागले आणि आजही जे वडिलांनी अहोरात्र मेहनत करून जी परिस्थिती निर्माण केली होती, महाराष्ट्रामध्ये एक वेगळी समीकरणं मांडली होती आणि सत्तेत कधीही प्रत्यक्ष न सामील होता सगळ्या सत्ता केंद्रीकरण करण्याची जी हातोटी बाळासाहेबांनी निर्माण केली होती, तिला पूर्ण बिघडून टाकलं। ती परिस्थिती तर बिघडलीच, पण शेवटी पक्षाची ही दुफळी झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे ते आपण आपल्या डोळ्याने बघतो। आता अशीच एक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न पंकजाताई काल परळीच्या कार्यक्रमात बोलल्या की आता सगळ्या वादांना मी पूर्ण विराम दिलाय। पक्षातले वाद पूर्णपणे मिटवलेत, दोन्ही पक्षातले वाद संपूर्णपणे मिटवलेत। मग आमच्या दोन्ही कुटुंबातले सगळे विषय आता एकत्रितपणे नांदतायत। आता मला फक्त प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी अशी भूमिका करून माझ्या वडिलांनी सुद्धा या कमळासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि मला ही माझ्याच पद्धतीने वडिलांचा वसा कायम ठेवायचा आहे। असे विधान झाल्यानंतर लगेच एक पृथ्वीराज बाबांनी एक छोटस पिल्लू सोडलं आणि महाराष्ट्रात पुन्हा चर्चा। मग प्रत्येक चर्चा ही वेगळ्या परिस्थितीत मांडली जाते आणि ही चर्चा जेव्हा संजय राऊतांच्या हातात सापडली, मग त्यांनी त्याचा राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न केला। त्या राईचा पर्वत कशा पद्धतीने केला आणि ज्या पद्धतीने ही सगळी विषय रंगवण्याचे प्रयत्न केले, कारण की ज्या पद्धतीने ते म्हणले की मुंडे साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या परिस्थितीत होते, म्हणजे त्यावेळेस पवार साहेबांनी त्यांना सल्ला दिला होता
आणि कदाचित तो सल्ला मुंडे साहेबांनी ऐकला असता तर त्यांचे प्राणही वाचले असते. म्हणजे किती धूर्तपणा आहे आणि किती शातीर माणूस आहे हा. कारण की कशा पद्धतीनं कसला संदर्भ कुठं जोडायचा. आता याचा समाचार प्रकाश महाजनांनी चांगलाच घेतलाय आणि त्यांनी ओपन चॅलेंज केलंय की पवार साहेबांनी ही खऱ्या अर्थाने हे विधान सत्य म्हणून येऊन मीडिया समोर सांगावं. पवार साहेबांच्या पायऱ्या मुंडे साहेब कधीच चढणार नाहीत. कारण की सगळ्या भूमिका आणि सगळ्या परिस्थित्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि वास्तविक स्वरूपात ते खरं आहे. कारण की पवार साहेबांनी मुंडे साहेबांना पाडण्यासाठी कित्येक प्रयत्न केले. प्रत्येक आजही जे बीड जिल्हा भोगतोय ना ते याच परिणितीचे परिणाम आहेत. कारण की ज्या परिस्थितीत मुंडे साहेबांची वर्णी आणि ज्या परिस्थितीत मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या भूमिकेत होते म्हणजे ते शेवटपर्यंत त्यांच्या निधनापर्यंत ती परिस्थिती त्यांच्याशी जोडलेली होती. मग याच्यामध्ये ज्या पद्धतीने बाबांनी हा विरजन घातलं आणि या विरजनातून जी एक भूमिका निर्माण झाली की नागपूरचे 2 म्हणजे ही सगळी भूमिका मांडत असताना प्रकाश महाजनांनी चांगलीच समाचार घेतलाय. आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि मुंडे साहेब या दोघांचं जी काही भूमिका आहे आणि आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं. साहेब जेव्हा 2009ला जेव्हा लोकसभेला उभा टाकले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते म्हणजे ते बीड जिल्ह्यातलेच नाही तर सगळ्या महाराष्ट्रातले कार्यकर्ते साहेबांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी बीडच्या कलेक्टर ऑफिसला स्वतः जातीनं हजर होते. त्यानंतर 2014ला जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे मग त्यावेळेसही खास सगळी परिस्थिती ही करून साहेबांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः साहेबांसोबत हजर असणारा हा कार्यकर्ता म्हणजे साहेबावर प्रेम किती तर त्याचे अनेक दाखले देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत. जेव्हा बीडमध्ये सगळ्यात मोठी जी एल्गार यात्रा झाली होती त्या एल्गार यात्रेमध्ये अचानकपणे गोंधळ माजला आणि हा गोंधळ म्हणजे जागेसाठी जागा पुरीशी झाली नाही. ते जो अटल बिहारी मैदान खचाखच भरलं आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू होतं प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि ही परिस्थिती साहेबांनी डोळ्यांनी बघितली आणि स्वतः साहेब दुसऱ्या माईकवर गेले आणि देवेंद्र हा शब्द उच्चारला. देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं भाषण थांबवलं आणि साहेबांनी सूचना दिल्या, सर्व जनतेला सूचना दिल्या की तुमची व्यवस्था आम्ही करू शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे पण तुम्ही आहेत त्या ठिकाणी शांत पद्धतीने ही सगळा कार्यक्रम पाहावा आणि माझ्याबद्दल जे तुम्ही प्रेम व्यक्त करताय ज्या पद्धतीने उपस्थिती लावताय याच्यासाठी मी ऋणी आहे. हे शब्द उच्चारल्यानंतर सगळा परिसर हा शांत झाला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपलं भाषण पूर्ण केलं. आता ह्याच्यातली जी भूमिका आहे म्हणजे त्यावेळेस साहेबांची संदर्भातलं देवेंद्र फडणवीसांचं प्रेम देवेंद्र हा शब्द उच्चारला की त्यांनी पुढचे वाक्य समजून घेतले आणि त्यांनी आपला शब्द रोखला. म्हणजे किती एकमेकाबद्दलच्या ज्या भावना आहेत ते निकटवर्ती आहेत त्या परिस्थिती त्या पद्धतीने. मग अशा पद्धतीचे वंगण घालून जी आज चालती चांगली गाडी आहे म्हणजे पंकजाताईंनी हे स्पष्ट केलंय आणि या सगळ्या गोष्टी पटलावर आल्यानंतर आता या बाबांच्याकडून जी विधानं करण्यात आली आणि त्याचा विपर्यास हा संजय राऊत करतायत. म्हणजे हा खऱ्या अर्थानं या भाजपमधली किंवा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधीच चांगली राहावी नाही असं यांचं नेहमीचं मत आहे आणि या परिस्थितीची कोरघड्या करून आता बाबांनी जी भूमिका जी इंटरव्ह्यू म्हणजे त्यांची चर्चा आहे ती मीडियानी टिपली आहे. आता ही चर्चा टिपली का इंटरव्ह्यू खास दिलाय हे अजून स्पष्ट झालं नाही कारण की ते बोलताना ते खासगीत बोलल्यासारखं बोलतायत. परंतु हा विषय पटलावर आणून एक नवीन स्फोट घडवायचा नवीन खळबळ माजवायची आणि पुरा महाराष्ट्राच्या भूमिकेत राजकारणाच्या भूमिकेत भाजप कसं अस्थिर होत आहे
देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत कशा पद्धतीची बदनामी करता येईल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा टार्गेटवर कसे आणता येईल याचीच भूमिका आता खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाकडून बांधली जाते का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की या सगळ्या परिस्थिती जोडताना त्यांना पाहिजे त्या परिस्थितीत हे सगळे संदर्भ जोडले जात आहेत, विषय मांडले जात आहेत. पण या विषयातला सत्यता किती? मी सांगितल्याप्रमाणे 30% ओरिजिनल आणि 70% फोडणीचा भात, फोडणी दिलेला मसाला, तसा हा 70-100% कार्यक्रम यशस्वी होणार नाही. पण खऱ्या अर्थानं या परिस्थितींना त्या पद्धतीने प्रकाश महाजनांनी चांगलीच भूमिका घेऊन एक चांगली कानटोचणी केली आणि वास्तविक स्वरूपात या सगळ्या भूमिका कशा पद्धतीने मांडल्या गेल्यात आणि कशा पद्धतीने या सगळ्या भूमिकेत वर या सगळ्यांचा डोळा होता आणि ज्या पद्धतीने आप्त आणि बाहेरचे असे दोन्ही शत्रू गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणासाठी किती हितकारिक होते किंवा कशा पद्धतीने घातक होते हे सगळं त्याने आपल्या त्या मुलाखतीत मांडलंय. परंतु ह्याच्यातून एक प्रश्न निर्माण होतो की ही सगळी परिस्थिती या बीड जिल्ह्याच्या मातीशी जोडलेली आणि या बीड जिल्ह्याच्या मातीला कशा पद्धतीनं खंगवायचं, कशा पद्धतीनं भांगवायचं. कारण की एक एक नवीन उपक्रम जर आला की सगळ्या राजकारणाची होरपळ होते आणि राजकीय मंडळी ह्याच्यात कशा पद्धतीने आगीत तेल टाकून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला आपल्या निदर्शनास आलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत त्या कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.